तर येऊन वाजतो काशा हाती वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललो आहोत धारपूरला. की मोठ्या अण्णांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे, त्यासाठी आता आम्ही चाललो आहे. तर लेट्स गो. सगळे खाली गेलेले, मी पण जातो लवकर. तर आता आम्ही चाललो तिकडे. तर पहिले आता त्यांना घेऊ आणि मागे 3 जण बसलेले आहे बाल्कनी. तर आता लेट्स गो. आईच बघा, शुभम दादा पण आला होता आज त्यांना सोडवायला. काय रे चाल ना तू पण. हा हा का सुट्टी नाही का? उद्या सुट्टी आहे का? आला असता ना. ते मागे ठेवा, पण मी नाही मागे असं पण. भाऊ पण एकटाच होता त्या गाडीत, मग त्याच्याबरोबर आला असता तरी चालला असता. काय रिकामी गाडी. हा मग मी बोललो ना काल. बस सगळे बसलेले गाडीत. आम्ही तिघे इकडे बसलोय पुढे. त्याच्या पुढे 4 जण आणि पुढे दादा. काळजी आहे. साड्यांच्याच विचार काय विचारत नाही. म्हणलं का बरं? म्हणे नाही तुम्हाला जसं माहिती झालं. काय ग? म्हणे हा. मग आता त्याच्यात टोटल किती द्यायचे सांगा, म्हणजे डिस्काउंट देऊन. हा टाक. पाठीत देतात ना. पाठी देता ना तुम्ही तर त्याच्यात. दे एक म्हणजे पाठी नाही देत का? गोड आहे ना भाऊ. पाहिजे का परत येणार आहे आम्ही तुझ्याकडे घ्यायला येताना, आवडले तर. दोन खायला लागतील ना हे? नाही तर उभारताना चिक. हे खरंच गोड आहे ना, आम्हाला कळत नाही बरं का काही. करवंद दे ना एक. मला असं व्हिडिओ काढायचा आहे. कसं धर नाही करवंद. ए दीदी एक असं पान दे ना. एक दोन दे. याला बसवते का विकायला? हे बघ 150 रुपये बरोबर झाले का? कसे काय जांभळाचे एक खोपा दिला डबल. का रे कोपा कोणी घातला डबल? मग आता काहीतरी दे ना त्याच्यावर, एखादा आंबा बिंबा गोड दे भाई. तुझं नाव घेऊ आम्ही. येताना 100% थांबलो पाहिजे डायरेक्ट. असं दे. एक फोटो काढ. दे रे इकडे यांचा व्हिडिओ चालू आहे का? हिरवे खाऊन बघा ना किती गोड आहे ती. जय महाराष्ट्र. थांबलोय फोटोशूटला गाईज. तर आम्ही आलोय पण इकडं आईस्क्रीम नाही. आता आम्ही इकडे आलेलो आहे आईस्क्रीम घ्यायला, कारण की आपल्याला मागे नाही भेटली म्हणून आता आम्ही इकडे थांबलोय. मला आईस्क्रीम नाही घ्यायची, मला घ्यायचं आहे फालुदा. आहे बघा फालुदा घेतलेला आहे मी. सब आइसक्रीम खा रही है, देखो निकाल कर खा ले डायरेक्ट. ब्लॉगर काय म्हणता? एक नंबर फालुदा. आता फक्त आता सगळं झालेलं आहे. आता 1 तास आपण डायरेक्ट पोहोचूया. खाली पडू. आलेलो आहोत आता या कॉलनीमध्ये, टाउनशिप मध्ये. Hey, let me tell you.
बघा इकडे सगळे जेवायला बसले. इकडे ना चल रा गाडीत बसले नाही. आता आम्ही चाललोय त्यांनी हॉल पण घेतलेला आहे. तर आम्ही आता बघायला चाललोय हॉलवर, चक्कर मारायला चाललोय. आणि श्रद्धेदी पण हॉलवर गेलेली आहे कारण की तिकडे काम होते काहीतरी म्हणून. तर आता आम्ही पण चाललोय, दीदी, मी, पप्पा आणि दादा. लेट्स गो. चला जाऊया. विचारलंच नाही. जरा किती जण बसले गाडीत? तर गाईज बीच आलेला आहे आता. थोडाच 350 मीटर बाकी आहे. लेफ्ट ना सर हे मस्त त्यामध्ये ते हळू आहे पायवर का हळू आहे. काय येतंय? आहोत बीचवर. आम्हाला तर काय ओलो वेलो नाही यायचंय. थांबा थांबा आठ जणच बसतात. चिखलात ओढणारीच होती ती. कोणती गाडी म्हणे? काही नाही. काय यार मध्ये चालली यार. तेव्हा होय खरंच नाही. काळ काय पाणी एवढं माती खराब आहे का इकडची. तो जाणार पण नाही दादा लव. त्यांनी कपडे नाही आणले. बोल. काय जाता आम्ही वडापाव घेतला. जायला लागून आम्ही भाजी पाहिजे. कुठे
गाईज आता मंचुरियन पण घेतलेले आम्ही. कैसा लगा? आता घरी झालो आणि आता आम्ही चाललोय घरी. तर घरी जाऊ, तिकडे फ्रेश होऊ आणि मग आपण जाऊ कार्यक्रमाच्या तिथे हॉलवर. बोल. तर आता आम्ही आलेलो आहोत हॉलवर. बघा मागे लाइटिंग पण लावलेली. बघा लाइटिंग पण लावली. आता आम्ही सगळं सामान घेऊन चाललो. तिकडे रूम आहे तर आम्ही आता तिकडे चेंज करू. पाहू नक्की. हे सगळं जे डेकोरेशन आहे ते आमची लाडकी शीतल शेरसुरबाई तिने केलेलं आहे आणि आमची मुलगी आरती लडकत तिने केलेलं आहे. एकदम छान. काहीच बघा एवढा अंधारात मेकअप करतोय. हो ठीक आहे चालेल. तर आता आम्ही रेडी झालेलो आहे आणि आता बसलेलो आहे इकडे. तर इकडे गाणी चालू आहे म्हणून आवाज नाही. थोड्याच वेळात प्रोग्राम स्टार्ट होईल 8 वाजता. ईश्वरी यांनी आपल्या आयुष्यामध्ये 41 वर्ष सेवेसाठी कार्यरत राहिलेले आहे. 22 मे 1964 रोजी त्यांचा जन्म झालेला आहे. 1982 साली ते या ठिकाणी कार्यरत झालेले आहे. 1987 साली अण्णांचे लग्न झालेले आहे. 1989 साली पहिली मुलगी स्वाती तिचा जन्म झालेला आहे. त्यानंतर 1994 मध्ये मेघा तिचा जन्म झालेला आहे. 2013 मध्ये स्वातीचे लग्न झालेले आहे. 2017 मध्ये नातू झालेला आहे पहिला. 2018 मध्ये नाच झालेली आहे आणि ती वेळ आलेली आहे 2024. 2021 साली मेघा यांचे लग्न झालेले आहे. 2024 आजची वेळ आलेली आहे. या कार्याबद्दल त्यांना सेवानिवृत्त होण्याची वेळ आलेली आहे. सर्वांची टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे गणपती बाप्पा. त्यांनी मंचावर आगमन करावे.
आपण येथे सर्वजण एका खास कार्यक्रमासाठी जमलो आहोत हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आज आपले लाडके श्री संजय गीते सर हे सेवानिवृत्त घेत आहे. तो पार पाडत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आवाज येत नाही. करतील करावे. कभी भी जो है हंसते ही मिलते रहते थे और मैं समझता हूं कि इस रिस्पेक्टेड सेशन डायरेक्टर मुरलीजी शांती मॅडम गीतेजी म्हणजे चेहऱ्यावरती प्रत्येक स्मित ऑलवेज स्माइलिंग. कोणतेही काम असो प्लॅनमध्ये कधी पण टेन्शन असो की विविध याच्यामध्ये काम करत असताना लोक बरेचसे काम करत आहेत, पण त्या ठिकाणी एक कुटुंब म्हणून आम्ही सर्व एकत्र राहत होतो. कधी असं वाटलं नाही की आपण कुठेतरी एका प्रीमाइसेसमध्ये काम करतोय. My name is Shiv, son of Swati and Amol Garekar. Today I am here to say a few words about my grandfather on the occasion of his retirement. He is very caring. आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त आणि नातू म्हणजे आजोबांचा शेवटचा मित्र. I love you, बाबा. तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके. दौड़ी दौड़ी आती है खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती है. छन छन करती नन्ही परी जब दौड़ी दौड़ी गुड़िया लक्ष्मी घर आंगन की जगमग. हेच बघा मेनू. तरी मी वरण भात नाही घेतलाय. आम्ही इकडे जेवायला बसलो. तर चला आता जेवण संपून भेटू. आजोबांची लाडकी
Say something about my mama. I feel he is very strict, but at a time he is jovial too. He teaches us discipline and makes sure that we follow it. I respect him and will try to remember all his teachings. Thank you. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. कोणीही जागेवर ना हलू नये. तर काय आता झालेला आहे प्रोग्राम आणि आता आम्ही निघालो घरी जायसाठी आणि इकडे खूप गरम होते. तर आता आपण जाऊयात घरी आणि बघा मागे सगळे बसलेले. खूप घाम येतोय मला तर, सगळ्यांनाच खूप घाम येतोय म्हणून सगळ्यांनी चेंज पण केलंय. दादानी पण कॉर्ड सेट घातलाय, मी पण कॉर्ड सेट घातलाय. एका मागं एक चालल्या गाड्या किती खतरनाक होत्या. सेम कलर पाहिजे होता, सगळ्यांचे ब्लॅक कलर पाहिजे. अजून पप्पा म्हणे गाडी करून येऊ परत. पावभाजी महोत्सव त्रिमूर्ती जाऊ 70 रुपये किलो आणि 10 रुपये काय हा पावभाजी.